महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे न्यायप्रिय, प्रजादक्ष आणि लोककल्याणकारी राजा होते याचे अनेक उदाहरण इतिहासामध्ये सापडतात। महाराजांनी नेहमी प्रजेला, मावळ्यांना आणि स्वराज्याला आपल्यापेक्षा जास्त महत्त्व दिले। याचं उत्तम उदाहरण म्हणून एकदा महाराज आपल्या काही मावळ्यांसोबत एका दौऱ्यावर असताना घोडेस्वार वेगाने पुढे जात होते। मध्येच एक हिरवगार शेत लागले। आता त्या शेतीच्या पलीकडच्या रस्त्याने जाण्यासाठी वेळ लागेल म्हणून काही मावळ्यांनी, काही घोडेस्वारांनी असा विचार केला की या शेतीतूनच जायला बरं, म्हणून त्यांनी थेट शेतीतून जाण्याचा विचार केला। पण त्या शेतामध्ये एक शेतकऱ्याचा छोटासा मुलगा हा कळाळून उभा राहिला आणि त्या मावळ्याने त्याने अडवलं आणि सांगितलं, खबरदार जर टाच मारून जाल पुढे, उडवीन चिंध्या राई राई समान। त्या चिमुरड्या शेतकऱ्यांच्या मुलाचं बोलणं ऐकून घोडेस्वारांना धस्स झालं आणि त्या मावळ्यांनी त्या मुलाला सांगितलं, हे पोरा, अरे तू आम्हाला अडवतोय, पण तुला माहिती आहे का मी कोण आहे? अरे आम्ही स्वराज्याचे मावळे आहोत, चल हो बाजूला आणि आमचा रस्ता मोकळा कर। त्यावेळेस तो शेतकऱ्याचा मुलगा बोलला, तुम्ही जर स्वराज्याचे मावळे आहात तर स्वराज्याचं रक्षण करणं तुमची जबाबदारी आहे। ही शेती माझ्या बापाची आहे आणि माझ्या बापाने फार कष्टाने ही शेती पिकवलेली आहे। मी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या शेतीला नासवू देणार नाही। त्या चिमुरड्या मुलाचं एवढं आवेशपूर्ण बोलणं आणि स्वराज्याच्या मावळ्यांना रोखणं हे जगातील कुठल्याही राजाला रुचलं नसतं। पण छत्रपती शिवाजी महाराजांचं औदार्य बघा। छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून खाली उतरले आणि त्या लहानशा मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला शाबासकी दिली आणि त्याला म्हणले, अरे तुझ्यासारखे स्वतःच्या कष्टाची जाणीव असलेले लोकच माझ्या प्रजेला, माझ्या या स्वराज्याला शोभून दिसतात। शाबास रे पठ्या। आणि त्याच ठिकाणी त्या छोट्याशा मुलाला शाबासकी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी इतर मावळ्यांना सांगितलं की कुठल्या तरी दुसऱ्या रस्त्याने चला, पण माझ्या शेतकऱ्याचं पीक नासवू नका। मनमानी करणारे बरेच राजे इतिहासाने पाहिले असतील, पण आपल्या शेतकऱ्यांसाठी, प्रजेसाठी आणि आपल्या लोकांसाठी माघार घेणारा राजा हा एकमेव, आणि म्हणूनच या राजाला जाणता राजा म्हटलं गेलं। छत्रपती शिवाजी महाराज की जय।